नमस्ते एव्हरीवन. दापोली किनारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे. कोणतेही पीठ न मळता बघा किती सॉफ्ट असा पराठा आपण बनवला आहे. हा केचप सॉससोबत किंवा दह्यासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत अप्रतिम लागतो. असा हा टेस्टी आणि हेल्दी पराठा आज आपण बनवणार आहोत. हा पराठा तुम्ही ब्रेकफास्टसाठी बनवू शकता, लंच डिनरसाठी सुद्धा बनवू शकता आणि टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. साधी सोपी आणि झटपट होणारी पण तेवढीच पौष्टिक अशी रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया. एक भांडं घेऊया. आपण इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. जास्त आंबट दही नाही घ्यायचं. आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा आपण इथे 1 चमचाभर बनवला आहे, तो घेतला आहे. यामध्ये 5-6 पाकळ्या लसणाच्या होत्या, अर्धा 1 इंच आलं होतं आणि मिरची आपल्या चवीनुसार आपण घ्यायची आहे. मी इथे 2 मिरचीचा वापर केला आहे. आजच्या रेसिपीमधला मुख्य घटक आहे कोथिंबीर. भरपूर अशी आपण इथे कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. कोथिंबीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातलं एक सांगायचं झालं तर कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आपण इथे 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे. पाव ग्लास आपण इथे बारीक रवा घेतला आहे आणि 1 ग्लास ज्वारीचं पीठ घेतलं आहे. आता आपण या भांड्यामध्ये रवा घेऊया. आता रव्यामध्ये दही घालूया आणि थोडंसं पाणी घालून रवा आणि दही मिक्स करून 10 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊया. 10 मिनिटांनंतर आपण रवा आणि दही छान असं मस्त फेटून घेणार आहोत. आता आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घालून घेऊया. आपण 1 बटाटा किसलेला घेतला आहे. तो 2 ते 3 वेळा आपण पाण्यामध्ये धुवून त्याचा स्टार्च सगळा काढून टाकला आहे. आता आपण यामध्ये कांदा घेऊया. आलं, लसूण, मिरचीचा ठेचा घेऊया. 1 लहान चमचाभर हिंग घेऊया. हिंगाचा स्वाद यामध्ये खूप छान येतो. 1 चमचा जिरं घेऊया. मीठ घेऊया चवीनुसार. 1 चमचा भरून तीळ घेऊया. आता आपण यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. आता हे सगळे जिन्नस आपण छान असे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक दाटसर असं मिश्रण तयार करून घेऊया. हे बघा मिश्रण छान असं दाटसर तयार झालेलं आहे. आता आपण पुढची तयारी करूया. आपण गॅसवर तवा ठेवला आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम ऑन करूया. तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया. आता आपण पराठ्यासाठी जे मिश्रण तयार केलं आहे ते या तव्यावर घालून घेऊया. आज आपण ज्वारीचं पीठ आणि कोथिंबीरीचा खूप छान सॉफ्ट, हेल्दी आणि टेस्टी असा पराठा बनवणार आहोत. 2-1 मिनटं झाकण ठेवून देऊया. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा हा पराठा छान शेकून घेऊया. बघा किती सुंदर रंग आला आहे पराठ्याला. आता आपण 2 मिनटं पुन्हा झाकण ठेवूया आणि पराठा छान शेकून घेऊया. हे बघा पराठा खूप छान असा दोन्ही बाजूने आपण शेकून घेतलेला आहे. बघा पराठ्याला खूप सुंदर रंग आलेला आहे. हा खरपूस भाजलेला पराठा आता आपण काढून घेऊया. बघा किती छान भाजला गेला आहे. तव्यावर थोडंसं तेल लावूया आणि आणखीन एक पराठा आपण तयार करून घेऊया. तव्यावर मिश्रण घालूया आणि छान खरपूस भाजून घेऊया. थोडंसं कडेने तेल सोडूया. अगदी तेलाचा कमीत कमी वापर आपण इथे करत आहोत. आता हा पराठा आपण दुसऱ्या बाजूने छान शेकून घेऊया. हा बघा हा पराठासुद्धा आपण खूप छान खरपूस असा भाजून घेतला आहे. आता आपण बाकीचे सगळे पराठे अशा पद्धतीनं बनवून घेऊया. हे बघा मऊ लुसलुशीत स्वादिष्ट आणि पौष्टिक कोथिंबीर पराठा बनून तयार आहे. खूपच टेस्टी हा पराठा बनून तयार होतो. ब्रेकफास्टसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. लंच डिनरसाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि टिफिनसाठी तर अगदी परफेक्ट अशी ही हेल्दी रेसिपी आहे. तुम्ही हे पराठे नारळाची चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता
आणि केचप किंवा सॉससोबत पण हे पराठे तेवढेच टेस्टी लागतात. मी ज्या पद्धतीने हे पराठे बनवले आहेत त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवा. तुम्हालाही आणि तुमच्या परिवारालाही हे पराठे नक्कीच खूप आवडतील. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.